हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. सर्वांना जय सद्गुरू. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. जर गृहिणी असतील, शाळेत जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतील, त्यांनी रोजचा मेकअप, डेली मेकअप कसा करावा, जो की सिम्पल, ॲट्रॅक्टिव्ह आणि आपल्याला फ्रेश लुक देतो. तर कसा तो मेकअप करावा हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी कसा डेली मेकअप करते, अगदी बेसिक प्रोडक्टपासून आणि खूप कमी किमतीत, खूप ॲफोर्डेबल प्रोडक्टमध्ये, जे की अगदी 20, 30, 50, 150, 190 तर 200च्या आत हे सगळे प्रोडक्ट्स येणार आहेत. अगदी बेसिक आहे मेकअप. रोज आपण डेली रुटीनला कसा मेकअप करू शकतो हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर. आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा मेकअप लूक तुम्हाला कसा वाटला. तर चला आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे ॲलोवेरा जेल, जो की पतंजलीचा आहे आणि हा केशर चंदनयुक्त आहे. तर ॲज अ प्रायमर म्हणून आपण हा ॲलोवेरा जेल वापरू शकतो. मी कधी प्रायमर यूज केलेला नाही कुठल्याही ब्रँडचा किंवा कुठल्याही कंपनीचा. मी पहिल्यापासून हा म्हणजे मला जेव्हा मी स्कूलमध्ये होते खूप वर्षापूर्वी, तेव्हा मला इथे आहे ना हे पूर्ण पिंपल्सने पूर्ण भरत होतं, म्हणजे खूप जास्त पिंपल्स होते खूप प्रमाणात. तर तेव्हा हे नुकतंच पतंजलीचं जे ब्रँड आलेलं नवीन, तर तेव्हापासून मी हा यूज करते. मला एका म्हणजे आमच्या शेजारी ज्या काकू होत्या त्यांनी मला हे सजेस्ट केलेलं की तू एकदा हे लावून बघ, म्हणजे तुला पिंपल्सला वगैरे खूप फायदा मिळेल. तर हे कंटिन्यू जर आपण 7 दिवस कंटिन्यू रात्री झोपताना वगैरे लावलं ना, तर आपली स्किन खूप मऊ पडते आणि खूप सुंदर दिसते ॲलोवेरा जेलमुळे. तर तेव्हापासून मी हा यूज करते. तर ॲज अ प्रायमर म्हणून पण आपण ह्या पतंजलीचा ॲलोवेरा जेल यूज करू शकतो. तुम्ही कोणताही ॲलोवेरा जेल किंवा प्रायमर यूज करू शकता. तर थोडंसं मी घेतलेलं आहे आणि मी हे प्रायमर म्हणून यूज करणार आहे. तर आपण हे पूर्ण चेहऱ्याला लावून घेऊया. चेहऱ्यासोबत आपल्याला हे मानेला सुद्धा लावून घ्यायचं आहे. कायम लक्षात ठेवायचं की मेकअप करताना आहे ना, फक्त चेहऱ्याला न करता मानेला सोबत मेकअप करायचा. तर मी असं सगळीकडे पूर्ण चेहऱ्याला हे लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ॲलोवेरा जेल लावायचा नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल सोडून प्रायमरसुद्धा यूज करू शकता. जे डेली यूजला तुम्ही कोणतं प्रायमर वापरत असाल तर तुम्ही ते यूज करू शकता. तर मी प्रायमर नाही यूज करत. चालले की नेक्स्ट ह्याच्यात घेईन, म्हणजे जेव्हा मला घ्यायची इच्छा होईल, असं वाटेल की हां हे खूप चांगलं प्रायमर आणि माझ्या चेहऱ्याला सूट करेल. कारण की मी खूप सारे प्रोडक्ट्स ट्राय केले पण माझ्या चेहऱ्याला सूट नाही होत. 2 ते 3 यूजमध्ये आहे ना मला त्याचा फरक जाणवतो आणि मला ते अजिबातच सूट होत नाही. काहीतरी पिंपल्स सुटायचे किंवा असे डाग वगैरे उठणं असं होतं. तर मी हे पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे, मानेला सुद्धा. तर आता आपण नेक्स्ट आपलं आहे जे की ग्लो अँड लवली BB क्रीम आहे ही. तुम्ही बघू शकता. मी सेल्फी कॅमेऱ्याने हा व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसत असणार आहे रेड. तर मी तुम्हाला बाजूला ह्याच्या फोटो देईन की हे कोणतं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची BB क्रीम वापरू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण BB क्रीम किंवा CC क्रीम घेतो तेव्हा आहे ना इथे शेड असतात. तर आपल्या चेहऱ्यानुसार आपल्याला कोणता शेड म्हणजे सूट होतो त्यानुसारच आपण हे घेतलं पाहिजे. तर माझा शेड आहे 01. तर हे ग्लो अँड लवलीची BB क्रीम आहे. तर इथे मी थोडीशी घेते ही, एवढीच क्वांटिटी घ्यायची आणि हे पूर्ण चेहऱ्याला आपण लावून घेऊ.
मला इथल्या पाण्यामुळे ना खूप म्हणजे चेहरा माझा खराब झालेला होता मध्ये, कारण की नवीन पाणी होतं आणि मला ते सूट झालेलं नाही आहे बहुतेक, कारण की मी चेहऱ्याला अजूनपर्यंत तर जास्त खूप काही असं लावलेलं नाही आहे. कधी तर बाहेर जायचं असलं तरच मी मेकअप करते, नाही तर हे डेली रुटीनला माझं हे कुठे तर बाहेरच असतं, असं म्हणजे इथे तिथे मार्केटला किंवा गावात वगैरे जायचं असेल तर चेहऱ्याबरोबर आपण मानेलासुद्धा थोडंसं लावून घेऊया. ही छान आहे ग्लो अँड लवलीची बीबी क्रीम. मी कधी यूज करत नव्हते, पण हे जेव्हा मी फर्स्ट टाईम यूज केली ना तेव्हा मला फरक जाणवला की नाही, हे बिना फाउंडेशनचा आपण ह्याच्याबरोबर मेकअप करू शकतो, जो की अगदी 5 मिनटात आपण हा मेकअप करू शकतो. तर आपण असं छान हाताने असं ब्लेंड करून घेऊया. जशी आपली फेअर अँड लवलीची क्रीम असते ना, ही तशीच आहे, फक्त ह्याला छान असं ब्लेंड करावं लागतं. तुम्ही मेकअप ब्रशने किंवा स्पंजने सुद्धा ब्लेंड करू शकता. तर मी इथे छान असं ब्लेंड करून घेते. बघू शकताय तुम्ही फरक माझ्या चेहऱ्यामध्ये. तर ही फेअर अँड लवलीची जी बेबी क्रीम आहे त्याचा माझा शेड आहे 01. तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या कलर टोननुसार हा शेड निवडू शकता. तर नेक्स्ट आहे आपलं कॉम्पॅक्ट. तर माझ्याकडे हा मॅक्सचा कॉम्पॅक्ट आहे, जो की मी खूप यूज केला आहे पहिल्यापासून. तर स्टुडिओ फिक्सचा मॅक्सचाच आहे हा. मला आय थिंक 1-2 वर्षापूर्वी मी हा घेतलेला होता, तर हा संपत आलेला आहे आता. मॅक्सचा कॉम्पॅक्ट आहे हा. तुम्ही कोणताही कॉम्पॅक्ट जो डेली यूजला तुम्ही यूज करता तो तुम्ही यूज करू शकता. तर आपण हा कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी आपण ह्याच्यावर थोडंसं असं मानेलासुद्धा आपण पूर्ण मेकअप करतो आहे. कारण की काय होतं ना, जर आपण फक्त चेहऱ्याला मेकअप केला आणि मानेला वगैरे नाही केला ना, तर आपल्याला असं म्हणजे दिसून येतं की हां, ही जी ओरिजिनल स्किन टोन येते आहे आणि हिने मेकअप खूप ओव्हर केला आहे असं वाटतं ते. म्हणून चेहऱ्याबरोबर कायम लक्षात ठेवायचं, मानेलासुद्धा आपण मेकअप करून घ्यायचा. तर इथे मी कॉम्पॅक्ट पावडरने छान असा टचअप केलेला आहे. तुम्ही तुमच्याजवळ कोणताही दुसरा कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा तुम्ही साधी पाऊंडची पावडर लावली ह्याच्यावर तरीही चालते, खूप छान लूक येतो कॉम्पॅक्ट नसले तरी. तर इथे माझं टचअप करून झालेलं आहे. यानंतर मी यूज करणार आहे, हा माझ्याकडे मस्करा आहे, जो की क्लेरियन लिक्विड मस्कारा आहे हा, क्लिओरिनचा. तुम्ही तुमच्या कुठल्याही ब्रँडचा मस्कारा यूज करू शकता. तर एक आहे, कोणताही कसाही मेकअप लूक असू दे, सिम्पल असू दे, डेली असू दे किंवा ब्रायडल मेकअप असू दे, तर मस्करा काजलशिवाय खूप अपूर्ण आहे. एक वेळ आयलायनर नसेल वापरलं तरी चालते, पण मस्करा हा हवाच. कारण की मस्कराच्या यूजमुळे आहे ना, आपले आयलॅशेस जे आहेत खूप असे मोठे दिसतात आणि आपले डोळे आहेत ना, असे कोणाचे छोटे वगैरे असतील तर डोळे असे खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतात मस्करामुळे. तर आपण इथे मस्करा लावून घेऊया. खूप हळूहळू लावायला लागते मस्करा, नाही तर माझे आयलॅशेस आहेत ना
इथे खालचे जे आयलॅशेस आहेत ते कमी आहेत आणि वरचे थोडेसे आहेत. तर माझा मस्कारा लावून झालेला आहे. आता आपण लावणार आहोत जे हे काजल आहे हिमालयाचं. खूप दिवस झाले, म्हणजे खूप मी जेव्हा कॉलेजला होती तेव्हापासून मी हा यूज करते आणि मी अजिबात ब्रँड चेंज केलेला नाही आहे. आता बघू माझं चालू आहे की दुसरं जे पेन्सिल काजल येते नवीन कोणत्या तरी वेगळ्या ब्रँडचं ट्राय करावं. पण मला नाही, म्हणजे हे एवढं मला आवडतं ना हे हिमालयाचं काजल. मी पहिलासुद्धा मेकअप करत नव्हते ना, तेव्हा फक्त काजळ लावून कॉलेजला जात होते आणि मला खूप म्हणजे खूप आवडतं आहे हिमालयाचं काजल. अगदी छान आहे. तर ह्याची किंमत काहीतरी 50 रुपये झालेली आहे आता ह्या काजलची हिमालयाची. तर मी खूप दिवसापासून यूज करते. खूप छान काजळ आहे हे. तर मी आता काजळ लावून घेते. तर मी इथे काजळ अप्लाय केलेलं. नेक्स्ट आहे आपल्याकडे माझ्याकडे लिप ग्लॉस पण नाही आहे, ह्याला लिप बाम म्हणू शकतो आपण, कारण की हे टिंटेड लिप बाम आहे. आणि हे लिप बाम आहे ना अशा पिंक कलरमध्ये येतं. डेली यूजला मी लिपस्टिक अवॉइड करते, कारण की लिपस्टिक मी आमच्या इथे जर डेली जर लिपस्टिक लावली तर खरंच म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप असं ओव्हर मेकअप केला आहे, आणि म्हणजे नावं ठेवतात. तुम्हाला तर माहीतच असेल गावाची लोकं कशी असतात. तर हे लिप बाम आहे जी की अगदी अफोर्डेबल आहे. मी प्राईससुद्धा सांगते तुम्हाला शेवटला की किती किती रुपयाचं काय काय. खूप अफोर्डेबल आहे. तर हे लिप बाम आहे. तर हा लिप बाम आपण लावून घेतलेला आहे. नेक्स्ट आहे आयब्रो पेन्सिल. तर जेव्हा पण आपण आयब्रो करतो ना तेव्हा एक 2 ते 3 दिवसानंतर आपल्या आयब्रोला इथे छोटे छोटे आयब्रोज म्हणजे वाढतात लगेच. तर कायम मी ही आयब्रो पेन्सिल ठेवते. ही आहे ADS कंपनीची आयब्रो पेन्सिल आहे. त्याला असं पुढे असं ब्रशसुद्धा दिलेला आहे. आपण यांना असं ब्रशसुद्धा करू शकतो. तर ही आयब्रो पेन्सिल आहे. तर आपण आयब्रोज फिल करून घेऊया. तर इथे छान आयब्रोज फिल करून घेतलेले. याच ब्रशने ना असं वरच्या साईडला असं करून घ्यायचं, म्हणजे त्याला ब्रश केला ना आपला व्यवस्थित आयब्रोचा जो काही शेप आहे तो छान दिसतो आणि तिथे ॲडजस्ट होतो आपल्या फेसवर. तर मी कायम आहे ना असा पॉईंटवाला आयब्रो ठेवते. तर आपला मेकअप लुक झालेला आहे डेली रुटीनचा. तर लास्ट आहे जी की टिकली. तर मी या 0 पण नाही आहे, 00 आहे नंबर याचा. टिकली यूज करते मी. टिकलीशिवाय आपला लुक अपूर्ण आहे, माझा तरी. तुम्ही टिकली लावत नसाल तर इट्स ओके, पण माझा तरी टिकलीशिवाय लुक अपूर्ण आहे. तर माझा हा लुक कंप्लीट झालेला आहे. तर मी असा डेली रुटीनला हा लुक करते.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हे बघा आपला नॅचरल आणि अगदी 5 ते 10 मिनटात हा मेकअप लूक तयार झालेला आहे. तुम्हाला हा लूक कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही हा लूक डेलीसुद्धा करू शकता, म्हणजे ज्या काही गृहिणी असतील, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतील तर हा लूक नक्की क्रिएट करा तुम्ही. म्हणजे रोज डेली यूज केला तरी अगदी ॲट्रॅक्टिव्ह आणि फ्रेश वाटतं आपण जेव्हा आवरून वगैरे सगळं असतं तेव्हा. तर हा लूक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर मी तुम्हाला सांगते मी कोणते कोणते प्रोडक्ट्स आत्ता मी ह्या लुकमध्ये यूज केलेले आहे. तर मी दाखवते तुम्हाला. फर्स्ट आपण यूज केलं ते पतंजलीचा ॲलोवेरा जेल, जो की केशर चंदनवाला आहे. ह्यात फक्त ॲलोवेराचा सुद्धा येतो. तर तो होता माझ्याकडे, आता ऑलमोस्ट संपलेला आहे तो. तर हा एक आहे माझ्याकडे केशर चंदनयुक्त पतंजलीचा ॲलोवेरा जेल. तर हा जेल आहे ना, तुम्ही पिंपल, रिंकल्स किंवा तुम्हाला केसांचे जे काही प्रॉब्लेम असतील तर केसांनासुद्धा लावू शकता हा तुम्ही जेल. तर ह्याची प्राईस आहे ना, हा मोठा पॅक आहे, 120 रुपयेचा आहे हा, फक्त 120 रुपीजचा. हां, खूप छान आहे हा. ॲज अ प्रायमर म्हणून पण तुम्ही हा यूज करू शकता. आणि तुमचे जे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर रात्री झोपताना जरी चेहरा आपण स्वच्छ धुवून लावला तरी पण खूप उपयुक्त आहे हा. नेक्स्ट आहे आपलं ग्लो अँड लव्लीची BB क्रीम, जी की मल्टीव्हिटॅमिन क्रीम आहे. आणि यामध्ये फाउंडेशन आहे. जर तुम्हाला कुठे असं पटकन आवरून जायचं असेल आणि आपल्याला पटकन मेकअप हवा असेल छान, तर ही बेस्ट आहे मला असं वाटतं ग्लो अँड लव्लीची. तर यामध्ये आहे ना फाउंडेशनसुद्धा आहे, मल्टीव्हिटॅमिन ई आहे, जे की जे इन्स्टंट स्पॉट कव्हरेज असं आहे हे, जे की आपल्या चेहऱ्यात स्पॉट असतात. इथे होता बघा मला, तर एवढा असा दिसून येत नाही आहे आता तो, तुम्ही बघू शकता. तर स्पॉट कव्हरेज करणारा हा मस्त आहे. तर हा फक्त छोटा पॅक आहे. हा कितीला आहे, 59 रुपीजचा आहे हे फक्त BB क्रीम. फाउंडेशन पण यामध्ये आहे BB क्रीमची. आणि नेक्स्ट आहे जो की मॅक्सचा स्टुडिओ फिक्स मॅक्सचा कॉम्पॅक्ट आहे हा. तर हा मी ऑनलाईनच घेतलेला. तर हा बघा असा शेड आहे. तुमच्या चेहऱ्याच्या टोननुसार तुम्ही शेड यूज करू शकता. तर हा मॅक्सचा स्टुडिओ फिक्सचा कॉम्पॅक्ट आहे, कॉम्पॅक्ट पावडर आहे, जो की ह्याचा नंबर NC30 असा आहे. नेक्स्ट आहे मस्कारा. हा क्लिअरिंगचा लिक्विड मस्कारा आहे. तुम्ही कोणताही यूज करू शकता तुमच्या आवडीचा मस्कारा. तर मी हा यूज करते मस्कारा. आणि नेक्स्ट आहे काजल. तर मी कायम माझं फेवरेट आहे हिमालयाचं काजल, दिसू शकता. तर हिमालयाचं काजल हे 50 रुपयाला आहे आत्ता तरी. पहिला हे 20 का 30 रुपयाला फक्त येत होतं, पण आता त्याची प्राईस वाढलेली आहे. आणि छोटा आहे, एकदम छोटूसा आहे. तर 50 रुपयाला आहे हिमालयाचं काजल. अगदी छान आहे आणि असं स्मूथ वगैरे, म्हणजे स्मूच वगैरे होत नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही, असं पसरत नाही. आणि हा कॉम्पॅक्ट आहे ना 130 का 140 रुपयाला मी तेव्हा घेतलेला, पण आता ह्याची जर प्राईस वाढली असेल तर माहीत नाही. जरी मला लिंक भेटली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. आणि हा हिमालयाचं काजल 50 रुपीजला आहे. आणि मस्काराची मी प्राईस सांगितली नव्हती, तर मस्कारा हा 190 रुपीजचा आहे हा मस्कारा. ही आयब्रो पेन्सिल, जी की मी 80 रुपयाला घेतलेली, ADS कंपनीची आहे ही. इथे दिसू शकतं तुम्हाला, ADSची आहे ही. आयलिप पेन्सिल वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. फक्त 80 रुपयाला घेतलेली. बरोबर 80 रुपयाची ही पेन्सिल आहे, ज्याला की असा ब्रश येतो छानपैकी. ADS कंपनीची आहे ही आयब्रो पेन्सिल. नेक्स्ट आहे स्वस्तात मस्त, 20 रुपयेचा आहे फक्त. तुम्हाला हसू येईल पण खरंच खूप छान आहे हा. म्हणजे डेली आपण जर यूज केला ना तर लिपस्टिकपेक्षा बेस्ट ऑप्शन आहे. क्रेझी लिप्स असं आहे ह्याच्यावर. तर हा फक्त 20 रुपयाला आहे. आमच्या इथे हा दिसला, तुमच्या इथे तुम्ही कॉस्मेटिकच्या दुकानात विचारा. तर हा बेबी लिप बाम आहे, लिपस्टिक नाही आहे, हा लिप बाम आहे. आणि ज्या की टिकल्या, तुम्ही टिकली तुमच्या पद्धतीची वापरू शकता. तर मला ही खूप आवडते ही डब्यातली. मी
गावी गेले तेव्हा जत्रेमध्ये ही घेतली डबी. तर अगदी भरलेली होती डबी, अजून मला खूप दिवस जाईल ही. तर ही या साईजची आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीची लावू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये, की हा लूक तुम्हाला कसा वाटला. आणि हा लूक तुम्ही नक्की ट्राय करा, रोज डेली मेकअपसाठी बेस्ट मेकअप आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.